खूप दिवसांपासून भाऊसाहेबांची तब्येत बिघडलेली होती. म्हणून त्यांनी त्यांच्या शहरात राहणाऱ्या एकुलत्या एक मुलाला फोन केला आणि म्हणाले, हॅलो भावेश बेटा, तू कसा आहेस? मी तुला इतके दिवस फोन करतोय पण तू फोन उचलत नाहीस. बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुमचा फोन उचलण्याव्यतिरिक्तही मला दुसरीही कामं असतात. भावेश चिडून म्हणाला. तर भाऊसाहेब म्हणाले, बेटा मलाही तेवढंही समजतं, पण मी काय करू? मी माझ्या जागी त्रस्त आहे. मला या घरात एकटेपणा जाणवत आहे. आता माझ्या गुडघ्यांचे दुखणे सतत वाढत आहे. आता मला सहनही होत नाही ही गुडघेदुखी. तू थोडे दिवस काढ आणि माझ्याकडे ये आणि माझ्या गुडघ्यांवर उपचार कर. मला डॉक्टरांकडे घेऊन जा. भाऊश म्हणाला, बाबा या फालतू कामांसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. तुम्ही स्वतः जाऊन डॉक्टरांना दाखवून या ना. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून भाऊसाहेब आश्चर्यचकित झाले आणि रागाने म्हणाले, तुझ्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जाणे आणि आजारी वडिलांवर उपचार करणे हे आज तुझ्यासाठी निरुपयोगी काम वाटत आहे. भावेश, तू कदाचित विसरला आहेस का? तू लहान होतास. तुला एखादी शिंक जरी आली तरी मी पूर्ण गावातील सर्व डॉक्टरांना बोलावून आणायचो. आणि तुझी आई नव्हती तेव्हा आई आणि बाप दोघांचं कर्तव्य मी पार पाडले आणि तुला वाढवलं. तुला तुझ्या पायावर उभं करण्यासाठी मी माझी सर्व बचत खर्च केली. ते पैसेही कमी पडले तेव्हा मी माझे घर देखील विकले, ज्याला मी माझ्या प्रचंड मेहनतीने माझं घर बनवलं होतं. आणि आता स्वतः भाड्याच्या घरात राहतोय. अर्ध्याहून जास्त माझी पेन्शन घराच्या भाड्यातच जाते. पण आजपर्यंत मी तुझ्याकडे तक्रार केली नाही. भाऊसाहेबांना बोलता बोलता धडधडू लागले. आपल्या वडिलांच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर भावेश मग रागानेच त्याच्या वडिलांना म्हणाला, जर तुम्ही तुमच्या मुलाकरता घर विकले आहे तर काही उपकार नाही केले. आणि जर तुम्ही माझ्यावर इतके उपकार केलेच आहेत तर ते परत करण्याची वेळ ही आली आहे. आजपर्यंत तुम्ही जो काही पैसा माझ्यावर खर्च केला आहे आणि ती रक्कम आजच मी तुमच्या बँक अकाउंटमध्ये पाठवून देतो बाबा. आणि आजपर्यंत जे काही उपकार तुम्ही माझ्यावर केले आहेत ते सर्व संपले समजा आणि माझा आणि तुमचा हिशोब क्लिअर. असं म्हणत भावेशने फोन ठेवून दिला. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या तोंडून इतके कटू शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांचे शरीर थरथरू लागले होते. त्यांचे डोळे पाणावले होते. तितक्यातच त्यांची नजर त्यांच्या स्वर्गवासी बायकोच्या फोटोकडे गेली. यावेळी त्यांना पत्नीने तिच्या शेवटच्या दिवसात बोललेले एक वाक्य आठवलं. ऐका, तुम्ही मला वचन द्या की तुम्ही तुमच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाहीत. हे वाक्य आठवताच भाऊसाहेब लगेचच चेहऱ्यावर मंद हसू आणून म्हणाले, नाही भादवी, मी रडत नाहीये. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदी राहा. मी इथे खूप आनंदात आहे आणि खूप चांगलं जगत आहे. मित्रांनो, भाऊसाहेब नागपूरचे एक प्रतिष्ठित आणि अनुभवी शिक्षक होते. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी खूप मेहनत करून इमानदारीत आपले जीवन व्यतीत केले होते. शिक्षिका असूनही त्यांच्या शिष्यांना समाजाचे जबाबदार नागरिक बनवण्यात त्यांचा नेहमीच भार असायचा. मात्र दिवा स्वतः प्रकाशापासून वंचित राहिल्याचं बोलले जातं. हीच मन भाऊसाहेबांनाही लागू होती. त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. भाऊसाहेब यांचा एकुलता एक मुलगा भावेश होता. त्यांच्या पत्नी माधवीचे प्रसूती वेदनांदरम्यानच निधन झाले होते. मुलगा भावेशच्या जन्मासोबतच त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. गावातील लोक आता त्यांचा मुलगा भावेशला अपशकुनी म्हणू लागले होते, ज्याने जन्मताच त्याच्या आईला मारून टाकले. आपल्या पत्नीच्या जाण्याने भाऊसाहेबांना खूप दुःख झालं होतं. पण त्यांनी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलाचे मनाने स्वागत केले होते. गावात राहून शिक्षणासोबतच त्यांनी आपला मुलगा भावेश याचेही आपुलकीने, प्रेमाने व वडिलांच्या कर्तव्यप्रती निष्ठेने पालनपोषण केलं. घरातील सर्वात लहान मोठी कामे मुलावरील प्रेमाच्या प्रभावाखाली ते अगदी आरामात करायचे. आपल्या हाताने बनवलेला अन्नाचा प्रत्येक तुकडा ते आपल्या मुलाला मोठ्या प्रेमाने खाऊ घालायचे. पौष्टिक आहार देण्यापासून ते रात्रीचे लोरे ऐकण्यापर्यंत ते काम स्वतः करायचे. नातेवाईकांनी त्यांना पुन्हा लग्न करण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला, पण भाऊसाहेबांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही. कारण त्यांची दुसरी पत्नी त्यांना आपला पती म्हणून स्वीकारेल, परंतु आपल्या मुलावर स्वतःचा मुलगा समजून कधीही प्रेम करणार नाही, हे त्यांना चांगलंच माहीत होतं. आपल्या मुलाचा विचार करत त्यांनी आयुष्यभर एकटेपणाही स्वीकारला.
पण भावेशला आईची उणीव कधीच जाणवू त्यांनी दिली नाही. भाऊसाहेबांच्या प्रयत्नामुळे भावेशने आपल्या अभ्यासात उच्च स्थान प्राप्त करण्यास सुरुवात केली आणि तो आपल्या शहरातील सर्वोत्तम विद्यार्थी बनला. भावेशने 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 98% गुणांसह उत्तीर्ण झाला. जणू काही भाऊसाहेब आपल्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणाला वेळ देत होते. आनंदाने त्यांच्या डोळ्यात चमक आली होती. आता आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याची पाळी आली होती. भाऊसाहेबांनी ज्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावले आणि भावेशला दिल्लीच्या एका मोठ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश दिला. वाढत्या वयाची निराशा आणि आयुष्यातील गाढ शांतता असूनही त्यांच्या मनात ही आशा होती की त्यांचा मुलगा भावेश त्यांच्या समाजासमोर आदर्श ठेवेल. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना भावेशला सुधा नावाची एक मुलगी भेटली, जी त्याच्यासोबत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. तोही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. हळूहळू त्यांच्या संवादाचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले ते दोघांनाही कळले नाही. त्यानंतर भावेशने ठरवलं की जॉब मिळताच वडिलांना सुधाबद्दल सांगायचं. लवकरच त्याला देशातील एका मोठ्या सॉफ्टवेअर उत्पादक कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. हा आनंद घेऊन तो वडिलांकडे परतला तेव्हा त्याचे वडील दरवेळीप्रमाणे त्याची वाट पाहत होते. तोपर्यंत जगाच्या ग्लॅमरने त्याच्या हृदयात दार ठोठवले होते. आता पैसाही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट बनली होती, ज्याच्यासमोर त्याला त्याच्या वडिलांचे प्रेम, समर्पण आणि त्याग लहान दिसू लागले. पण आता त्याला त्या मुलीबद्दल काही भावना होत्या, ज्या त्याला त्याच्या वडिलांना सांगायच्या होत्या आणि त्याला वाटले की सुधाबद्दल वडिलांना सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ही गोष्ट वडिलांना सांगता त्यांच्या आयुष्यात एक आनंद निर्माण झाल्यासारखे वाटले. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना आतून आनंद खूप वाटत होता. 2 दिवसांनी भावेशने वडिलांची सुधाशी ओळख करून दिली. सुधाला भेटल्यानंतर भाऊसाहेब तिच्या आचारविचारांनी खूप प्रभावित झाले. त्यांना तिची वागणूक, बोलण्याची पद्धत खूप आवडली. त्यांनी लगेचच लग्नाला होकार दिला. लवकरच भावेशने वडिलांच्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दिल्लीत सुधाशी लग्न केले. त्यानंतर तो कामानिमित्त मुंबईला निघून गेला. पण भावेश आता त्याच्या पत्नीसह मुंबईतच स्थायिक झाला होता. पण त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर एकाकीपणाने भाऊसाहेबांना जास्तच आजारी करून सोडले. पूर्वी भावेश तर दुसऱ्या-चौथ्या दिवशी फोन करायचा, पण आज आठवडा उलटून गेला होता तरी भाऊसाहेबांना फोन आला नव्हता. भाऊसाहेबांचा फोन वाजत नव्हता. लग्नानंतर सून आल्यामुळे मुलगा बदलतो असे अनेकदा बोलले जाते, पण इथे उलटे झाले. सुधा रोज संध्याकाळी भाऊसाहेबांना फोन करून त्यांची तब्येत विचारायची, तब्येतीची चौकशी करायची. त्यांची सून सुधाचे 2 प्रेमळ शब्द ऐकून भाऊसाहेबांचा एकटेपणा काही प्रमाणात दूर झाला. पण त्यांच्या मुलाच्या वागण्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ते काळजीत राहायचे. सुधाचा पती भावेशही याच मुद्द्यावरून भांडायचा की तो आपल्या कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला जन्म दिलेल्या वडिलांसाठी वेळ नाही, पण त्याला फक्त पैसे कमावण्याचे वेड लागले होते. सुधाला आपला पती इतका कामात व्यस्त झाला आहे की त्याला त्याच्या जन्म दिलेल्या वडिलांसाठी वेळ नाही, पण त्याला फक्त पैसे कमावण्याचे वेड लागले होते. पत्नीचे म्हणणे ऐकूनही तो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा. भाऊसाहेब शिक्षकाच्या नोकरीतून निवृत्त झाले होते. त्यांनी आपली सर्व बचत आणि घरही आपल्या मुलावर गुंतवले होते. जसजसे दिवस जात होते तसे त्यांची गुडघेदुखी आणि एकटेपणा वाढत चालला होता. त्यामुळे आज त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला होता. पण भावेशने त्याच्या वडिलांना दिलेल्या उत्तराने ते पूर्णपणे हादरले होते. त्यांना कळून चुकले होते की आधुनिकतेच्या दलदलीत फसलेला त्यांचा मूर्ख मुलगा हे सुद्धा समजू शकला नाही की त्याच्यावर केलेले कोणते उपकार नव्हते, तर ते त्याच्या वडिलांची त्याच्याप्रती असलेले प्रेम आणि आपुलकी होती. त्यांना माहीत होते की हाय प्रोफाईल सोसायटीच्या बौद्धिक मानसिकतेने आपल्या मुलाची विवेकबुद्धी हिरावून घेतली आहे. त्यांची सूनसुद्धा त्यांच्या एकटेपणाची वेदना समजत होती, पण आपल्या पतीच्या वागणुकीमुळे ती हतबल झाली होती. याच काळात सुधा आणि भावेश त्यांच्या घरी भाऊसाहेबांच्या पुढच्या पिढीने दार ठोठावले आणि भावेशच्या घरी एक लहान मुलाचा रडण्याचा आवाज घुमू लागला. नातू झाल्याची बातमी ऐकून भाऊसाहेबांना खूपच आनंद झाला. ते स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि मग दुसऱ्याच दिवशी ते मुलाच्या घरी येऊन पोहोचले. आपल्या नातवाला भेटून त्यांना इतका आनंद झाला होता की जणू आज त्यांना आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट मिळाली आहे असंच त्यांना वाटत होतं. तेव्हाच असं म्हटलं जातं की मूळ रकमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगले त्याचे व्याज असते.
आपल्या नातवाला आपल्या मांडीत धरून आपण 30 वर्ष मागे गेल्याचा भास त्यांना झाला आणि आपला छोटा भावेश त्यांच्या मांडीवर आहे असं त्यांना वाटलं. नवजात मुलाचे नाव ठेवण्याचा अधिकार सुधाने भाऊसाहेबांना दिला आणि आजोबांनी त्याचे नाव कबीर ठेवले. त्याच्या कोमल चेहऱ्याकडे पाहून त्यांचे हृदय प्रेमाने फुलले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. जेव्हा सुधाने हे दृश्य पाहिले तेव्हा तिला खूप आनंद झाला, कारण आज खूप वर्षांनी तिने तिच्या सासऱ्यांना खूप आनंदी पाहिले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. आता तिने ठरवले होते की त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू मावळू द्यायचे नाही आणि त्यांना नातवापासून दूर कुठेही जाऊ द्यायचं नाही. जेव्हा भाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या घरी एक आठवडा घालून परत जाण्याचा विचार केला तेव्हा सुद्धा तिचे पती भावेशला म्हणाली, एक सांगू का, खूप दिवसानंतर मी आज बाबांना इतका आनंदाने हसताना पाहिले. नातवाला भेटल्यानंतर बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली आहे. आजोबा झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यांचा हा चेहरा सदैव हसतमुख राहावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आत्तापासून तेही आपल्यासोबत राहिले तर तुम्हाला कसे वाटेल? सुद्धा ही इतके नम्रतेने आणि प्रेमाने बोलली की भावेशकडे नकार देण्याचं काहीच कारण उरलं नाही. आता भाऊसाहेब मुंबईतच आपल्या मुलाच्या घरी राहू लागले. नातू कबीरसोबत राहिल्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त झाल्यासारखे वाटले. लहान कबीरलाही आजोबांची कंपनी खूप आवडली. त्यांच्या कुशीत येऊन त्याला वेगळाच आनंद वाटत असायचा. वेळ मिळाल्यानंतर सुधाने तिच्या सासऱ्यांना गुडघ्यांच्या डॉक्टरांकडे देखील नेले आणि त्यांच्यावर योग्य उपचार केले, ज्यामुळे त्यांचे गुडघे हळूहळू चांगले होऊ लागले. भाऊसाहेबांना त्यांच्या घरात राहताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची सुद्धा पूर्णपणे काळजी घेत होती. जसजशी वेळ निघून गेली तसतसा कबीर मोठा होत गेला. त्याच्या आजोबांवरचे प्रेम अधिकच घट्ट होत होते, पण त्यांचा स्वतःचा मुलगा भावेश हळूहळू त्यांच्यापासून पूर्णपणे दुरावत चालला होता. भाऊसाहेबांचा जोरात येणारा खोकला, घरातील कोणत्याही कामामध्ये दखल देणे त्याला आवडतच नसायचे. भावेशची कामाची बांधिलकी आणि काळजीही सतत वाढत होती, ज्या कारणामुळे तो एक रात्री दारू पिऊन नशेत घरी आला. हे सर्व पाहून भाऊसाहेब यांना खूप दुःख झाले आणि रागही आला भावेशचा, पण त्यावेळी ते त्याला काहीच बोलले नाही. पण हळूहळू वेळेनुसार दारू पिऊन घरी येणं हे त्याचं रोजचंच काम झालं होतं. अनेकदा दारूच्या नशेत तो सुधालाही शिवीगाळ करू लागला. आता भाऊसाहेबांना शांत बसणे उचित वाटले नाही आणि एके दिवशी त्याला स्वतःजवळ बसून समजावू लागले की बघ बेटा भावेश, ही दारू काही चांगली गोष्ट नाही आहे. दारूने अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मी बरेच दिवसापासून पाहतोय की तू रोज नशेत घरी येतोस. काल तर तू मर्यादाच ओलांडलीस, जेव्हा तू सुनीलाही शिवीगाळ केलीस. तुला कदाचित कळत नाही की तुझे आयुष्य कोणत्या दिशेने चाललेले आहे. तुझे कौटुंबिक जीवन आणखीन खराब होऊ नये याआधीच तू सावध हो आणि नशेपासून दूर राहा, दारूपासून दूर राहा. बाबांनी मोठ्या आत्मीयतेने आणि प्रेमाने हा सर्व त्याला सांगितले होते, पण भावेशला असे वाटले की वडिलांचे हे शब्द केवळ त्याला टोमणे मारण्यासाठी आणि आपली चिंता व्यक्त करण्यासाठी आहेत. वडिलांचे प्रेम तो पूर्णपणे विसरला होता. वडिलांनी समजावल्यावर भावेश अचानक चिडला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्या आयुष्यात आता ढवळाढवळ करू नका. मला कसं जगायचं आहे, कसं राहायचं आहे आणि काय खायचे प्यायचे हे मला माहीत आहे. मला चांगलंच माहीत आहे. मला अशा व्यक्तीच्या शिक्षणाची गरज नाही ज्यांनी स्वतः जीवनात कोणतीही प्रगती केली नाही. मी माझे आयुष्य तुमच्या रूढीवादी विचारांनुसार नाही तर माझ्या मर्जीनुसार जगेन. म्हणूनच तुमचा सल्ला स्वतःकडेच ठेवा बाबा. भावेशचे हे बोलणे ऐकून भाऊसाहेबांचे डोळे भरून आले, पण त्यांनी गप्प राहणे श्रेयस्कर मानले, कारण आता त्यांचे गावात खरंही नव्हते जिथे ते एकटे राहायचे. त्यांची सून सुधानेही त्यांच्याकडे पाहिले आणि तिचेही अश्रू बाहेर आले. नंतर तिने पतीशी एकांतात बोलण्याचा प्रयत्न केला, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सुधालाही कळून चुकले होते की तिचा नवरा त्याच्या प्रगतीच्या नशेत इतका मदमस्त झाला आहे की तो आपल्यासमोर कोणालाच काही समजत नाही. एके दिवशी त्याला त्याचा मित्राचा फोन आला की आज रात्री त्याच्या घरी पार्टी आहे. पण भावेशने आश्चर्याने विचारलं की तू तर घरी कधीच पार्टी करत नाहीस. तुझे वडील पार्टी करण्यासाठी कधीच परवानगी देत नाहीत. तेव्हा त्याच्या मित्राने सांगितले की मी माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडले आहे, कारण त्यांनी मला कधीच स्वतंत्रपणे जीवन जगू दिले नाही. त्यांच्या जाण्यानंतर मी आता निश्चिंत झालो आहे. भावेशला वडिलांच्या उपस्थितीत अस्वस्थ वाटत होते.
आता आपल्याही वडिलांना वृद्धाश्रमात सोडायचे असे त्याने मनात ठरवले. पण त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या कल्पनेला सुधाने विरोध केला. सुधाने त्याला समजावले की कबीरला आजोबांसोबत खूप छान वाटतं. शिवाय आता वडिलांची तब्येत बरी नसते, त्यांना विश्रांतीची गरज आहे, म्हणूनच त्यांना आपल्याजवळ ठेवून त्यांची काळजी घेतली पाहिजे. पण भावेशने तिचे ऐकले नाही आणि रागाने वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले. त्याने एका आजोबांना त्यांच्या नातूपासून आणि सुनेला तिच्या वडिलांच्या समान असणाऱ्या सासऱ्यांच्या आश्रयापासून दूर केले होते आणि भाऊसाहेबांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले होते. मुंबईतल्या त्या वृद्धाश्रमात जिथे वृद्धांचा निवारा होता, जो माणसाने स्वतःच्या अपेक्षा धुडकावून बांधला होता. भाऊसाहेब वृद्धाश्रमातील खोलीत बसले तेव्हा त्यांना समोर भिंतीवर काहीतरी लिहिलेले दिसलं. कदाचित आपल्या मुलांकडून छळलेल्या वृद्ध व्यक्तीने हे लिहिलेलं असावं. त्यांनी नीट पाहिलं तर लिहिलं होतं, का म्हणून ओझं वाटू लागतात तुम्हाला ते झुकलेले खांदे, ज्यांच्यावर बसून तुम्ही एकेकाळी जगाकडे पाहत होते. ते वाचताच भाऊसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्यांचे रडणे त्या 4 भिंतीपर्यंतच बंदिस्त राहिले. हळूहळू त्यांनी मनाला पटवून दिले की आता कदाचित हेच त्यांचं नशीब आहे. भाऊसाहेब वृद्धाश्रमात गेले तेव्हा कबीर 7 वर्षांचा होता. आजोबांना वृद्धाश्रमात पाठवल्यावर त्याला खूप वाईट वाटले. तिथे राहताना आजोबांसोबत घालवलेल्या गोड क्षणांच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर आल्या. आजोबांनी डोळ्यात पाणी आणून घराचा उंबरठा ओलांडला होता. तो क्षण त्याला आठवला, पण त्यावेळी तो निषेध करण्याच्या मनस्थितीत नव्हता. दुसरीकडे भाऊसाहेब स्वतःला त्या 4 भिंतीच्या आत राहण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले. पण त्याच वेळी ते विचार करत होते की त्यांनी त्यांच्या आयुष्यात असे कोणते पाप केले आहे, ज्याचे त्यांना असे परिणाम भोगावे लागत आहेत, फळ भोगावे लागत आहे. हळूहळू वेळ निघून गेली. आज कबीर 16 वर्षांचा झाला होता आणि दरवर्षीसुद्धा आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आजोबांना भेटण्यासाठी वृद्धाश्रमात घेऊन गेली आणि तिथे तिने कबीरचा वाढदिवस भाऊसाहेब आणि इतर वृद्ध लोकांसोबत साजरा केला. भाऊसाहेब आणि त्यांचा नातू कबीर एकमेकांसोबत खूप आनंदी होते. ते दोघेही मित्रांसारखे एकमेकांशी हसत खेळत मस्करी करत होते. पण नेहमीप्रमाणे दोघेही वेगळे झाल्यावर दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. भाऊसाहेब त्यांच्या नातवापासून विभक्त होताच त्यांच्या मनात पुन्हा एकदा शांतता पसरली. त्यांच्या आयुष्यात पुन्हा निराशा येऊ लागली. पण ते काय करू शकत होते, कारण त्यांनी आपल्या रक्ताने वाढवलेले रोप फुलले होते. आज तेच रोप झाडात रूपांतरित होऊन त्यांच्यापासून दूर गेले होते. इकडे कबीरलाही कळाले की आजोबा आता खूप अशक्त झाले आहेत. म्हणूनच आजोबांची काळजी न घेतल्याचा राग त्याच्या मनात भरला होता. एक प्राचीन म्हण आहे की कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. अचानक काळाचे चक्र बदलले आणि एके दिवशी वयाच्या 16व्या वर्षी कबीर बिअरची बाटली पिऊन नशेत संध्याकाळी पार्टीवरून घरी परतला. या घटनेने भावेशमधील वडिलांना अचानक जाग आली आणि एक सामान्य भारतीय वडिलांप्रमाणे त्याने आपला मुलगा कबीरला प्रश्न विचारला की तुझे काय वय आहे की नशा करण्याचे? तुला लाज नाही वाटली का? या वयात नशेत असताना वडिलांसमोर येऊन उभं राहिला. भावेशने रागात विचारले असता तेव्हा कबीरने त्याला दिलेलं उत्तर ऐकून तो पूर्णपणे हादरून गेला. कबीर म्हणाला, इट्स माय लाईफ, माय रूल्स. मला माझ्या स्वतःच्या पद्धतीने जगायचं आहे. तुम्ही असेच जगता ना? तुम्ही आजोबांचे कधी ऐकले होते? मग मी का ऐकू? मग काय उरले होते? भावेशने आपल्या मुलाला जोरात कानाखाली मारली, पण त्याने काहीही होणार नव्हते. आज भावेशची स्वतःची चूक त्याच्या समोर अपमानित करत होती. आतल्या आत त्याला जाणवू लागले होते की ज्या वृद्धाश्रमात त्याचे वडील त्याचे मन मारून जगत आहे, तोच वृद्धाश्रम आता त्याची वाट पाहत आहे. काही वर्षांनी तोही वडिलांच्या जागी असेल. त्याचा भूतकाळ त्याच्यासमोर येऊ लागला. दारूच्या नशेत तो नेहमी वडिलांच्या बोलण्याकडे आणि त्यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करायचा. आज त्याच्याच मुलाची कृती त्याला त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देत होता. भावेशातून पूर्णपणे मोडला होता. दुसरीकडे सुधाने तिच्या नवऱ्याला रागात पाहिले तेव्हा ती त्याला म्हणाली, तुम्ही जर बाबळीचे बी लावले असले तर तुम्ही आंब्याची कल्पना करू शकत नाही. तुमचे कर्म जसे असतील तसंच तुम्हाला फळ भोगावे लागेल. पत्नी आणि मुलाचे बोलणे ऐकून भावेशच्या समोर त्याला त्याच्या भूतकाळाची पाने उलगडू लागली, ज्यामुळे त्याला जाणवले की आपण खूप पैसे कमवले आहेत, पण कमवता आले नाही ते फक्त बापाचे प्रेम, ज्या वडिलांनी त्याच्यावर आपले सर्व काही समर्पित केले. आज आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याने आपल्याच वडिलांना वृद्धाश्रमाच्या 4 भिंतीत दुःख सहन करायला सोडले आहे नेहून.
आज तो ना त्याच्या बायकोचा राहिला ना मुलाचा ना त्याच्या वडिलांचा. रात्र झाली होती. सगळे झोपले होते, पण झोप भावेशच्या डोळ्यांपासून कोसो दूर गेली होती. आजपर्यंत आपण काय केले आणि आपल्यासोबत काय झाले याचा विचार करत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुधा झोपेतून उठली तेव्हा पाहून हैराण झाली की भावेश आंघोळ करून तयार उभा होता. त्याने सुधा आणि त्यांचा मुलगा कबीर यांनाही तयार होऊन त्यांच्यासोबत जाण्यास सांगितले, पण ते कुठे जात आहेत हे त्यांना सांगितले नाही. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर भावेशने गाडी थांबवली. तेव्हा सुधा आणि कबीर दोघे आश्चर्यचकित झाले, कारण त्यांची गाडी त्याच वृद्धाश्रमासमोर उभी होती ज्या वृद्धाश्रमात भाऊसाहेब राहत होते. सुधा आणि कबीर गाडीतून खाली उतरण्याआधीच भावेश वेगवान पावलाने आश्रमाच्या दिशेने निघाला. तेव्हा त्याने समोर पाहिलं की एक म्हातारा अंगणात काठीच्या साहाय्याने धडपडत चालत होता. त्यांच्याकडे बघून म्हाताऱ्याचे रक्त फार पूर्वीच आटल्यासारखे वाटत होते. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं होतं. सुकलेली हाडे बाहेर दिसत होती. आपल्या वडिलांबद्दल विचारण्यासाठी भावेश त्यांच्याकडे गेला. जवळ जाऊन तो म्हणाला, ऐका भाऊसाहेब कुठे भेटतील, तुम्हाला माहीत आहे का? पण जेव्हा त्या म्हाताऱ्याने त्याच्याकडे वळून पाहिले तेव्हा त्याच्याकडे पाहून भावेशचे शरीर भीतीने थरथर कापू लागले. तो सुन्न झाला होता, कारण तो म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसून त्याचे वडील भाऊसाहेब होते. वडिलांची अशी अवस्था पाहून त्याचे मन पश्चातापाने भरून आले. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. तो लगेच त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, बाबा मला क्षमा करा. ही माझी चूक नसून खूप मोठा गुन्हा आहे, खूप मोठा गुन्हा, ज्यासाठी मला कितीही शिक्षा झाली तरी कमीच आहे. माझा हा गुन्हा अक्षम्य आहे हे मला माहीत आहे, पण तरी मला प्रायश्चित्त करण्याची एक संधी द्या. माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यभर जेवढे दुःख सहन करावे लागले त्याला मर्यादा नाही, पण मी वचन देतो आजच्या नंतर मी तुम्हाला कधीही दुखवणार नाही. मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. तुमच्या आशीर्वादाच्या शीतल छायेखाली मला माझे उर्वरित आयुष्य घालवायचे आहे. असे म्हणत तो ढसढसा रडू लागला. भाऊसाहेबांनी थरथरत्या हाताने त्याला उचलले आणि मोठ्या भावनेने त्याला मिठी मारली. दोघांकडून अश्रूंच्या धारा अखंड वाहत राहिल्या. दुसरीकडे हृदयस्पर्शी दृश्य पाहून कबीरने रडत रडत त्याच्या आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई मी तुला मनापासून सलाम करतो. जर तू मला आजोबांना परत आणण्यासाठी, पप्पांना धडा शिकवण्यासाठी कल्पना दिली नसती तर आज हे सर्व शक्य झाले नसते. तू जगातील सर्वोत्कृष्ट आई आहेस आणि मला तुझा फार मोठा अभिमान आहे. खरं तर कबीर त्या रात्री दारू पिऊन घरी आला नव्हता, तर हा संपूर्ण प्रसंग सुधा आणि तिचा मुलगा कबीर यांनी केलेला एक विचारपूर्वक खेळ होता, भावेशला धडा शिकवण्यासाठी. आज भावेश योग्य मार्गावर आला होता ते सुनेच्या प्रयत्नांमुळे. आज एक वृद्ध बापाला ती शांतता आणि तो सन्मान मिळत होता ज्याचे ते खरे हकदार होते. सुधाने आज सिद्ध करून दाखवले होते की सुनेची खरंच इच्छा असेल तर ती आपल्या प्रेमाच्या धाग्यांनी आपल्या कुटुंबाला मोत्याप्रमाणे एकत्र ठेवू शकते, जसे सुधाने केले होते. तर मग मित्रमैत्रिणींनो, सुधाने आपल्या नवऱ्याला शिकवलेला धडा आणि आपल्याच मुलाने कबीरने त्याच्या वडिलांना शिकवलेला धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.